Good morning, students. Let us continue the discussion on the topic demography. So far, we have discussed CDR and a specific death rate. Today, my plan is to introduce you to the new rate of mortality, and that is a standardized death rate. So, to understand standardized death rate, आपण एक दोन प्रॉब्लेम विचारत घेऊया. म्हणजे काय की आपल्यासमोर दोन प्रश्न आहेत असं गृहीत धरा. सपोज वी हॅव टू ॲड्रेस द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. म्हणजे ते प्रश्न काय आहेत बघा. टू कम्पेअर द मॉर्टॅलिटी पॅटर्न ऑफ द पॉप्युलेशन ए ओव्हर टू डिफरंट टाईम पिरियड्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या देशामध्ये 1981 ते 91 आणि 2001 ते 2011 या दोन टाईम पिरियडमध्ये डेथ रेट काय होता त्याची तुलना करायची आपल्याला. तर आता ही तुलना करता येऊ शकते का. किंवा प्रश्न आपल्यासमोर असा आहे की टू कम्पेअर द मॉर्टॅलिटी पॅटर्न ऑफ टू डिफरंट पॉप्युलेशन्स ए अँड बी. म्हणजे फॉर एक्झाम्पल भारत आणि चीन हे जे दोन हायली पॉप्युलेटेड म्हणजे ज्याची लोकसंख्या जास्त आहे असे दोन देश आहेत. त्या दोन देशांमध्ये 2001 ते 2011 या विशिष्ट कालावधीमध्ये डेथ रेटची मला तुलना करायची. आता ही तुलना करत असताना आपण कॅन वी यूज CDR. CDRचा आपण वापर करू शकतो का. आता या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. त्याचं कारण काय म्हणजे आपल्याला 81 ते 91 आणि 2001 ते 11 या दरम्यान काय होऊ शकतं. आपल्याच देशामध्ये लोकसंख्येत वाढ झालेली असते. स्त्री पुरुष प्रमाण बदललेलं असू शकतं. एज आणि यंग ओल्ड पॉप्युलेशनमध्ये फरक पडलेला असू शकतो. त्यामुळे दोन वेगवेगळ्या कालावधीमध्ये एज अँड सेक्स डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉप्युलेशन हे बदललेलं असू शकतं. त्यामुळं ह्या दोन कालावधीतला CDR हा मी डायरेक्टली त्याची तुलना करू शकत नाही. कारण एज आणि सेक्स कंपोजिशनमध्ये जे बदल झालेले आहेत ते त्याचा परिणाम त्या CDRवरती झालेला असतो आहे. त्यामुळं ती तुलना योग्य होऊ शकत नाही. सेम इज द केस ऑफ ASDR. ASDRच्या बाबतीमध्ये तसंच होऊ शकतं. किंबहुना एखाद्या पॉप्युलेशनमध्ये एज ग्रुप वेगळे आहेत, दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये एज ग्रुप वेगळे आहेत. मला त्यांची तुलना करता येऊ शकत नाही आहे. एज आणि सेक्स कॉम्पोजिशन जे पॉप्युलेशनचं आहे त्याच्यामध्ये जर व्हेरिएशन्स असतील तर आपल्याला CDR आणि ASDR हे तुलना करण्यासाठी वापरता येत नाहीत. त्याचा वापर करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं आहे तर ते व्हेरिएशन त्याच्यातून इलिमिनेट करावं लागतं. मग अशा केसमध्ये मी हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा. मला असा एखादा इंडेक्स मिळू शकतो का की जेणेकरून मी या दोन पॉप्युलेशनची तुलना करू शकतो इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर एज अँड सेक्स कंपोजिशन. म्हणजे त्यांचं स्त्री पुरुष प्रमाण बदललं आहे का, वेगवेगळ्या वयाच्या लोकांचं प्रमाण बदललं आहे का, हे जे काय असेल नसेल ते गृहीत धरून मला ह्या दोघांची तुलना करण्यासाठी असा एखादा मॉर्टॅलिटी रेट डिफाईन करता येऊ शकतो का.
तर आपण करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आहे, तर वी हॅव टू अज्युम थर्ड पॉप्युलेशन, तिसरं पॉप्युलेशन आपण विचारात घ्यायचं आणि ते पॉप्युलेशन त्याला म्हटलं जातं स्टँडर्ड पॉप्युलेशन. म्हणजे आता मी काय करणार, माझ्याकडे एक तिसरं पॉप्युलेशन आहे स्टँडर्ड पॉप्युलेशन, पॉप्युलेशन ए आणि पॉप्युलेशन बी. ए म्हणजे उदाहरणार्थ इंडिया आहे, बी म्हणजे उदाहरणार्थ चायना आहे, आणि मी जर उदाहरणार्थ स्टँडर्ड पॉप्युलेशन म्हणून अमेरिका या देशाचं पॉप्युलेशन घेतलं तर मी या दोघांची तुलना त्याच्याबरोबर करणार आणि त्यानंतर त्याच्याबद्दल कन्क्लुजन करणार. दिस स्टँडर्ड पॉप्युलेशन, स्टँडर्डचा अर्थ काय की अशी गोष्ट ज्याच्याबरोबर इतरांची तुलना होऊ शकते. म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचं स्टँडर्ड खूप हाय आहे. स्टँडर्ड म्हणजे मला 1 किलो साखर हवी असेल तर साखर हा जो एक प्रॉडक्ट आहे त्याची तुलना 1 kg वेट बरोबर, विच इज मेड अप ऑफ मेटल, त्याच्याबरोबर तुलना करून दिली जाते. इट इज अ स्टँडर्ड, इट इज स्टॅम्प्ड, इट इज अप्रूव्ड, त्याला मंजुरी आहे. तसं या ठिकाणी स्टँडर्ड म्हणजे अशी एक सोसायटी, हेल्दी सोसायटी ज्याच्याबरोबर इतरांची तुलना होऊ शकते. तर असं एक पॉप्युलेशन विचारात घेऊन मी त्याच्यावरून रेट कॅल्क्युलेट करणार. म्हणजे या केसमध्ये काय करावं लागतं आपल्याला, इन सच केसेस वी यूज स्टँडर्डाइज्ड डेथ रेट विच इज नथिंग बट, म्हणजे आपण काय करायचं त्याच्यामध्ये स्टँडर्डाइज्ड डेथ रेट कॅल्क्युलेट करायचं म्हणजे काय करायचं, ॲडजस्टेड एज स्पेसिफिक डेथ रेट. म्हणजे ह्यांचा दोन्ही पॉप्युलेशनचा जो एज स्पेसिफिक डेथ रेट असणार आहे तो आपण ॲडजस्ट करायचा. आता हा रेट ॲडजस्ट करण्यासाठी 2 पद्धती आहेत. देर आर 2 मेथड्स फॉर ॲडजस्टिंग एज स्पेसिफिक डेथ रेट. तर त्या 2 पद्धतीला डायरेक्ट मेथड ऑफ स्टँडर्डायझेशन आणि इनडायरेक्ट मेथड ऑफ स्टँडर्डायझेशन. आता आज आपण फक्त डायरेक्ट मेथडचा विचार करूया. डायरेक्ट मेथड ऑफ स्टँडर्डायझेशन म्हणजे काय, तर यासाठी इथं जे नोटेशन्स आपण आत्तापर्यंत वापरलेले आहेत ते थोडे रिवाईज करा, ते रिकॉल करा. कशासाठी आपण नोटेशन काय वापरलेलं आहे, म्हणजे आपण कॅपिटल पी हा कशासाठी वापरला, पॉप्युलेशन एखाद्या विशिष्ट गटात असेल, टोटल असेल. त्यानंतर आपण डी, कॅपिटल डी डेथसाठी वापरला. मी उदाहरणार्थ डी एक्स लिहिला तर वयवर्ष एक्स असलेल्या लोकांचे मृत्यू डी एक्स. पी एक्स लिहिला तर त्याचा अर्थ वयवर्ष एक्स असलेले टोटल पॉप्युलेशन. तसं एम एक्स म्हणजे काय, तर एज स्पेसिफिक डेथ रेट ऑफ एज एक्स. तर या नोटेशनमध्ये वी कॅन कम्प्यूट वेटेड ॲव्हरेज ऑफ ASDR. म्हणजे मला काय करायचं आता, या 2 प्रॉब्लेममध्ये जे आत्ता आपण डिस्कस करतो आहे त्याच्यामध्ये मी त्यांची तुलना कशी करू शकतो, तर त्यासाठी मी एक ॲडजस्टेड रेट कॅल्क्युलेट करणार आहे. आता तो ॲडजस्टेड रेट म्हणजेच काय, तर वेटेड ॲव्हरेज. म्हणजे माझ्याकडे जे ASDR आहेत MX त्याला मी काय करणार, त्याच्या वेटनी मल्टिप्लाय करणार. तुम्ही गेल्या वर्षी डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्समध्ये वेटेड ॲरिथमॅटिक मीनचा अभ्यास केला आहे. तसं या ठिकाणी प्रत्येक एज स्पेसिफिक डेथ रेटला मल्टिप्लाय कशाने केलं आहे, WX. WX म्हणजे वेट, त्या वयोगटातलं ते वेट.
सो इट इज समेशन MXA इंटू WX. पॉप्युलेशन एसाठी. पॉप्युलेशन बीसाठी काय MXB इंटू WX. म्हणजे दोन्ही ठिकाणी वेट मात्र सारखे वापरायचे. आता हे वेट कुठून आहे? स्टँडर्ड पॉप्युलेशनमधून. म्हणूनच दोघांसाठी स्टँडर्ड एकच. म्हणजे दुकानदाराने मी 1 किलो साखर मागितली आणि त्याच्या तागडीमध्ये त्यांनी 1 किलोचं वजन आहे ते ठेवलं आणि तुम्ही 1 किलो मागितल्यावर त्याच वजनाने दिली, तर वी विल गेट द सेम क्वांटिटी. पण मी मागितल्यानंतर त्यांनी 1 किलोचं वजन ठेवला आणि तुम्ही मागितल्यावर कसला तरी एक वजनाचा दगड ठेवला तुम्हाला सांगून, कदाचित त्याच्यात फरक असला तर यू विल गेट मोर ऑर लेस क्वांटिटी ॲज कम्पेअर्ड टू मी. म्हणजे या ठिकाणी दोन वेगवेगळ्या पॉप्युलेशनची तुलना एकाच पॉप्युलेशन बरोबर करायचं आहे आणि दॅट पॉप्युलेशन इज कॉल्ड स्टँडर्ड पॉप्युलेशन. आणि जे आपल्याला मिळते कुठून? म्हणजे त्याच्यातून आपण वेट्स घेतो WX. सो इट इज द वेटेड ॲव्हरेज. आता हे वेट्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलेले आहेत बघा. वेट्स म्हणजे काय? तर त्या वयोगटामध्ये लोकांचं प्रमाण किती आहे, दॅट इज वेट. स्टँडर्ड पॉप्युलेशनमध्ये 0 ते 5 या वयोगटामध्ये, आता उदाहरणार्थ एक स्टँडर्ड पॉप्युलेशन मी घेतलं आणि त्याची साईज सपोज 50,000 आहे. म्हणजे 50,000 लोकसंख्या असलेलं एक शहर मी स्टँडर्ड पॉप्युलेशन म्हणून घेतलं. आता या शहरामध्ये वेगवेगळ्या वयोगटानुसार लोक असतील. आता 0 ते 5 या वयोगटामध्ये मुलांचं पॉप्युलेशन जर 5,000 असेल तर त्या वयोगटाचा WX काय येणार? 5,000 भागिले एकूण लोकसंख्या 50,000. अशा पद्धतीने सर्वांचं प्रपोर्शन मी काढणार, दॅट इज WX. सो एज ग्रुप वाईज पॉप्युलेशन, स्टँडर्ड पॉप्युलेशनचं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि त्याच्यावरून आपण काय करतो कॅल्क्युलेट? WX. ओके. मग हे असे वेट आपण स्टँडर्ड पॉप्युलेशन म्हणून घेतले आणि त्याच्यावरून वेटेड ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं तर जो रेट आपल्याला मिळतो आहे तो म्हणजे स्टँडर्डाइज्ड डेथ रेट. देअरफॉर स्टँडर्डाइज्ड डेथ रेट इज डिफाईन्ड ॲज, आता मी काय केलं पहा, MXA जे होतं इंटू WX म्हणजे वेट, त्याच्या ठिकाणी फक्त PXS आणि डिवायडेड बाय समेशन PXS लिहिलं. दोन्ही ठिकाणी सेम क्वांटिटी आहे पहा. सो इट इज द समेशन MXA इंटू PXS divided by whole standard population. You can write this as capital PS. तर हे स्टँडर्डाइज्ड डेथ रेट फॉर पॉप्युलेशन A आणि पॉप्युलेशन B. म्हणजे आपल्याला स्टँडर्डाइज्ड डेथ रेट कॅल्क्युलेट करायचे असतील तर काय काय माहीत असायला पाहिजे? तर वयोगटानुसार लोकांची संख्या किती आहे, वयोगटानुसार मृत्यू किती झालेले आहेत, मग त्याच्यावरून मी ASDR कॅल्क्युलेट करू शकतो म्हणजे MX. त्यानंतर मला स्टँडर्ड पॉप्युलेशनमध्ये वयोगटानुसार संख्या किती आहे हे माहीत असलं पाहिजे. सो हाऊ टू कम्प्यूट STDR फ्रॉम द गिवन डेटा, ह्याच्यासाठी आपण एक छोटंसं एक्झाम्पल बघूया. इथे एक एक्झाम्पल आहे. व्हॉट इज दॅट एक्झाम्पल? की टाउन A आणि टाउन B असे दोन शहर आहेत आणि त्याच्यामध्ये वयाचे 3 गट केलेले आहेत, 0 ते 10, 10 ते 50 आणि 50पेक्षा जास्त. आता या ठिकाणी त्या वयोगटामध्ये किती लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये डेथ किती झालेत याची आकडेवारी दिलेली आहे, अधिक
स्टँडर्ड पॉप्युलेशनमध्ये त्या वयोगटात किती लोक आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे. मग हा प्रॉब्लेम सोडवत असताना कसा सोडवला आहे पहा. एज ग्रुप दिलेला डेटा, टाउन ए जे पॉप्युलेशन दिले त्याला मी काय म्हटलं, कॅपिटल पी. पॉप्युलेशन ए दाखवण्यासाठी सफिक्स ए, पी ऑफ ए, त्याच्यातले डेथ्स टी ऑफ ए, टाउन बीसाठी कॅपिटल पी ऑफ बी, डेथसाठी डी ऑफ बी, आणि स्टँडर्ड पॉप्युलेशन म्हणून त्याला काय म्हटलं, पी एस. आता पुढं एम एक्स ए असं लिहिलेलं आहे, म्हणजे एम सफिक्स एक्स म्हणजे तो पहिला जो एज ग्रुप आहे त्याचा ए एस डी आर तो कसा कॅल्क्युलेट केला, डी ए डिवायडेड बाय पी ए इंटू 1000, म्हणजे 35/5000 गुणिले 1000 केलं तर ते 7 मिळेल. सिमिलरली एम एक्स बी म्हणजे एज स्पेसिफिक डेथ रेट कॅल्क्युलेट केले. त्यानंतर एम एक्स ए इंटू पी एक्स ए असं लिहिले पहा, पण ते चुकीचं आहे, सॉरी. पी एक्स ए नाही, ते पी एस, तिथे काय पाहिजे, पी एस, म्हणजे स्टँडर्ड पॉप्युलेशन बरोबर त्याचे कॅल्क्युलेशन करताना बरोबर केलेलं आहे, फक्त ते सिम्बॉल चुकीच्या पद्धतीने लिहिलं आहे. कारण 7 गुणिले 3000 म्हणजे 21000, 11 गुणिले 3000 म्हणजे 33000. सो कॅल्क्युलेशन इज क्वाईट करेक्ट. ओनली त्याचे कॉलमचे हेडिंग्समध्ये थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे. सो एम एक्स इंटू पी एक्स येस, अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं. शेवटी टोटल घेतलं पहा. टाउन एची टोटल किती आहे, त्याच्या टोटल डेथ किती आहेत, टाउन बीमध्ये टोटल किती आहे, त्याच्या टोटल डेथ किती आहेत, स्टँडर्ड पॉप्युलेशनची टोटल किती आहे, अशा पद्धतीने सर्व टोटल्स तिथे घेतलेले आहेत. आता ह्याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, ह्याच्यावरून मी सी डी आर कॅल्क्युलेट करू शकतो, म्हणजे एकूण डेथ भागिले एकूण पॉप्युलेशन, म्हणजे 170. टाउन एमध्ये पहा तिसऱ्या कॉलमची टोटल 170 भागिले 32000 गुणिले 1000, 170 डिवाइड बाय 32,000 इंटू 1000. हा त्याचा सी डी आर मिळेल. सिमिलरली बीसाठी मिळेल आपल्याला, तर तो किती मिळाला आहे, सी डी आर फॉर द पॉप्युलेशन ए इज 8.5 आणि सी डी आर फॉर पॉप्युलेशन बी इज 10.85. म्हणजे इथं आपल्या असं लक्षात येईल, इथं आपल्या असं लक्षात येईल की हिअर वी कॅन सी सी डी आरची व्हॅल्यू किती येते, 8.5 फॉर पॉप्युलेशन ए आणि फॉर पॉप्युलेशन बी इट इज 10.85. म्हणजे आपण काय कन्क्लुजन करणार, सी डी आर फॉर पॉप्युलेशन ए इज स्मॉलर देन सी डी आर फॉर पॉप्युलेशन बी, पण त्याच्यात डिफरन्स काय फार नाही आहे. म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज 8 लोक आणि ऑन ॲन ॲव्हरेज 10 लोक पर 1000 असा मृत्यूचा दर आहे. पण त्याच्याऐवजी आपण जर एस टी डी आर कॅल्क्युलेट केला, एस टी डी आर म्हणजे कसं की 87,000 एम एक्स ए इंटू पी एक्स एस, सेकंड लास्ट कॉलम टोटल भागिले 16,000 म्हणजे स्टँडर्ड पॉप्युलेशनची टोटल, आणि लास्ट कॉलमची टोटल आणि स्टँडर्ड पॉप्युलेशन
अशा पद्धतीने हा फॉर्म्युला वापरला तर काय उत्तर येते 5.43 आणि 10.93. सो देर इज अ बिग डिफरन्स. म्हणजे एक्झॅक्टली डेथ रेट डबल आहे पॉप्युलेशन बीमध्ये ॲज कम्पेअर टू पॉप्युलेशन ए. पण CDR ते दाखवत नाही आहे. दाखवते कोण? STDR. त्याचं कारण काय? तर आपण स्टँडर्ड पॉप्युलेशन बरोबर त्याची तुलना केल्यामुळं. तुम्ही इथं डेटामध्ये पहा, 15,000 लोकांच्यामध्ये 45 मृत्यू आहेत आणि 10,000 लोकांच्यामध्ये 100 मृत्यू आहेत. 5,000 लोकांच्यामध्ये 35 मृत्यू आहेत तर 3,000 लोकांच्यामध्ये 33 मृत्यू आहेत. 12,000 लोकांच्यामध्ये 90 मृत्यू आहेत आणि 7,000 लोकांच्यामध्ये 84 मृत्यू आहे. म्हणजे साधारणतः मृत्यूचं प्रमाण तेवढंच असलं तरी लोकसंख्येचं प्रमाण अर्ध झालेलं आहे बीमध्ये. अल्टिमेटली त्याचा अर्थ काय, तो डेथ रेट जवळजवळ दुप्पट व्हायला हवा, पण तो CDR दाखवत नाही आहे. सो CDR इज नॉट गिविंग द क्लिअर कट पिक्चर ऑफ मॉर्टॅलिटी. त्याचं कारण काय? बिकॉज इट सफर्स फ्रॉम एज अँड सेक्स कंपोजिशन. तर याची तुलना आपण तिसऱ्या एका पॉप्युलेशन बरोबर केल्यामुळं हा फरक आपल्याला इथं जाणून आला की STDR फॉर पॉप्युलेशन ए इज एक्झॅक्टली हाफ दॅट ऑफ STDR फॉर पॉप्युलेशन बी. म्हणजे पॉप्युलेशन बी, टाउन बीमध्ये लोकांच्या मृत्यूचा दर जवळजवळ दुप्पट आहे टाउन एपेक्षा. आणि ते STDRच्या मदतीने आपल्याला लक्षात आलेलं आहे. तर ही जी मेथड आत्ता आपण पाहिली, दॅट इज कॉल्ड स्टँडर्ड मेथड ऑफ डायरेक्ट मेथड ऑफ स्टँडर्डायझेशन. त्याचं एक एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. विल सॉल्व फ्यू मोर एक्झाम्पल्स. सो लेट मी रिकॅप. What we have seen today is standardized death rate, how CDR and ASDR can mislead our interpretations of the data. आणि मग अशा केसमध्ये आपल्याला वापरता येईल तो स्टँडर्डाइज्ड डेथ रेट, त्याची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला, त्याचं एक्झाम्पल आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, so you can watch this video again and again. Thank you for watching this video. Goodbye. Stay at your home. Stay safe. Thank you.